सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। जितकी प्रतिकूलता तितकी तिची समजून घेण्याची आकांक्षा वाढीला लागेल। नाही म्हाळसा, मला नाही तेवढं पटत। परंतु तू तसं म्हणत असशील तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे। तुम्ही पाहालच, एक दिवस यातून ती तिचे ध्येय साध्य करेल। तिला जर शिवलोक प्राप्त झाला तर मला आनंदच होईल। आज आख्यानात सारं ऐकताना तो काळ माझ्या समोर उभा राहिला। माझ्याही पुन्हा सगळं साधंत्य समोर उभं राहिलं। जयाद्रीला मी हे सारं काही सांगितलं होतं। कैलासात असताना माझ्या मनातलं मी सारं काही तिला सांगायचे आणि ती प्रिय सखी म्हणून सगळं ऐकून नाना प्रश्न विचारायची। बानूला हे सर्व आठवावं म्हणजे ह्या साऱ्याचे अर्थ लावता येतील तिला। आज माझी एक इच्छा आहे। काय? आज आपण सहभोजन घेऊया, तेही राजवाड्याबाहेर। खूप दिवस झाले चांदण्या रात्री आपण बसलो नाही। आज मला कैलासाची आठवण होते आहे। तसं असेल तर आपण बोलत बसू, मलाही आवडेल। आणि आपण आपल्यासह माधवा आणि लक्ष्मीदेवी ह्यांना देखील आमंत्रण देऊया। असं करूयात, आपण स्वतः जाऊन त्यांना सांगूयात। चल। आम्ही आत यावं का? आपण दोघं या ना, आत या। आपण दोघं दिवे लागणीच्या वेळेस आला आहात, हा शुभ संकेत आहे। आज निश्चितच काहीतरी चांगलं घडणार। देवी, तुम्ही सोबत आहात, मग का नाही घडणार? या। आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो आहोत। कुठे? कसलं निमंत्रण आहे? माधवा, आज म्हाळसेने सहभोजन करायचे ठरवले आहे। तेव्हा आज ह्या चांदण्या रात्री आपण निवांत बोलत बसावे अशी कल्पना आहे। उत्तम कल्पना आहे। यापेक्षा निवांत क्षण तरी कधी मिळणार? हो, मग राजवाड्याबाहेर आसन व्यवस्था करूयात। मी व्यवस्था करायला सांगतो। तसे ते होईलच। आता आपण आमचे प्रधानजी नाही आहात, तर आपण आमचे वासुदेव आहात। देवा, परंतु मी येणार नाही या सहभोजनाला। गणोबा, काय झालं? नाही जी, काय नाही जी। आम्ही हवंच, काय हवं असेल तर सांगा जी। होय, आणि देवी, जेवण केव्हा वाढायचं ते बी सांगावं जी। ते मी सांगते तुम्हाला लवकरच। येतो जी। मला तर काय कळना झालंय। त्यात न कळण्यासारखं काय आहे मावशे? गड उतरल्या धरणं ऐकते आहे म्या। रातच्याला बाहेर बसून जेवायचं असं म्हणत असेल त्यांच्या। नाही होय की, म्हणजे तसं असेल बी, पर ही समज आताच कशा पायी होतंय ह्याचा विचार केलास का तू? म्हणजे अरे धड बोल की रंग्या। तू म्हणलीच का नाही का तुला आख्यानामध्ये मानाची जागा पाहिजे म्हणून? मग आताच त्यासनी असं एकल्यामध्ये काय बोलायचं असेल ह्याचा विचार कर। अगं म्हणजे तू जे बोललीस ना त्याबद्दल बोलायचं असेल। मला जे म्हणायचं होतं ते म्या देवांमोहर सांगितलं आहे। आणि आता नगवती होई शेवगा। का काय विषय ना ग, सांग की। हा, बरोबर बोलती। तू बी बायकोय देवाची।
अहो आता राहू द्या की, त्यासनी अजून त्रास कशा पायी देतायसा? बांधताय तुम्ही घ्या आवरून, मी जेवणाचं बघते. राहू दे गंगे, मला नाही भूक. आता जेवणावर कशा पायी राग काढायचा? 2 घास खाऊन घ्या जी. आता पतूर गडाच्या दारापाशी देव देवी वरदानजी लक्ष्मी देवी आलवी असतील जेवाय. नाही म्हणजे तू म्हणलीस ना का आता त्याचा विचार करायचा नाही म्हणून राहिलं मग. आपण आपला हात जीव. गप राहा त्यापरीस तुम्ही. बांधताय तुम्ही आतमध्ये थांबाजी, मी आज जेवण घेऊन येते. गंगे अगं खरंच राहू दे, मला भूक नाही बघ. तुम्हासनी कितीदा सांगितलं त्यासनी त्रास होईल असं काय बी बोलायचं नाही म्हणून, तरी तुम्ही बघा काहीतरी बरं नगस. मध्ये मध्ये तोंड चालवत जाऊ नको बरं का. आणि तिच्या भल्यासाठी सांगतोय ना व आम्ही. काय? तुमच्या मुहूर्त काय बोलणार म्या? आय काहीतरी असेल बर का. नाही म्हणजे देव आणि देवी उग असं राज्याला बाहेर बसायची नाही ती. त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल. म्हाळसा, ह्या अशा चांदण्या रात्री सहभोजन करण्याची तुमची कल्पना उत्तम होती. देवी, आज बऱ्याच दिवसांनी आपण असे सहभोजनासाठी बसलो आहोत. होय देवी, आणि त्यातच आपल्याला सारं काही कळल्यामुळे या जेजुरी गडावर सहभोजन करण्याचा योग हा काही निराळाच आहे. मला आपणा उभयतांसोबत कैलासात घालवलेल्या क्षणांची आठवणच झाली. माधवा, लक्ष्मी देवी, आपण ह्या सहभोजनाला होकार देऊन म्हाळसेला तर आनंद झालाच आहे, परंतु मला देखील अतिशय आनंद झाला आहे. ह्या शिवलीलेत आपले योगदान हे अनन्य साधारण आहे. देवी, तुम्हाला यांच्याकडून काहीतरी हवे होते असं तुम्ही म्हणाला होतात. हो, मला वाटलं तुम्ही विसरला आहात. लक्ष्मी देवी, मी याआधी आपल्याला हेच म्हणालो आहे की आपल्याला जे हवे ते निश्चितच मिळेल. देवी, आपल्याला जे काही हवं असेल ते मी तुम्हाला देईन. आपण खंडेरायांकडे का मागत आहात? केशवा, असू दे. लक्ष्मी देवी, आपण बोलावे. आपल्या मनात काय आहे, आपली काय इच्छा आहे? ह्या शिवलीलेत साऱ्यांना सारं काही मिळालं. आत्ता ह्या क्षणी वाड्याबाहेर पड आणि ह्या जेजुरीत लक्ष्मी तीर्थ कुठे आहे याचा शोध घे. लक्ष्मी तीर्थ? होय, पर कुठं आहे हे लक्ष्मी तीर्थ? हेच तर तुला शोधायचे आहे. प्रत्येक गोष्टीतून तिला ती कोण आहे याचे थेट संकेत मिळणार नाहीत कदाचित, पण या गोष्टीतून शिवलोकी जाण्याचा प्रवास तिचा सुखरूप होण्यासाठी सहाय्य होईल. निश्चितच